वहिनी तुमचं बरोबर आहे, त्या मुलीशी एकदा बोलायलाच पाहिजे, नाहीतर हे काय चालूच राहणार. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष तिला भेटूनच लावायला हवा नंदेबाबा. पण माझं असं म्हणलं की तुम्ही एकट्या जाऊ नका, मी येतो तुमच्या सोबत. कसं आहे, राघव दादांवरती तिने खूप मोठे आरोप केलेत. तिने तुम्हाला काय केलं? तू काही नाही करणार तुम्हाला. आपल्या घरी पण येऊन गेली होती. पण तुम्हाला अंदाज होता का ती असं काही करेल? नाही, त्या मुलीचं काय सांगता येत नाही हो. ती काही करू शकते हो. करून करून काय करणार आहे नंदे दादा? तुम्ही काळजी नका करू माझी. बरोबर नाही, मी करेन बरोबर. कसं माहिती का, तिला ना एकट्यात भेटायला हवं, तिला विश्वासात घ्यायला हवं, तिची बाजू काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तुम्ही जर आलात ना माझ्यासोबत तर तिला असं वाटेल की ह्यांचा काहीतरी प्लॅन आहे, हे हल्ला करायला आलेत आपल्यावर, आरोप करायला आलेत आपल्यावर. असं नको वाटायला ना. हे प्रकरण खूप समजूतदारपणे हाताळायला हवं. ठीक आहे, पण काही लागलं काही वाटलं तर फोन करा मला. हो नक्की. बरं ऐका ना, जरा लक्ष ठेवा. काही झालं तरी ह्यांना पोलिसात नका जाऊ दे. आता मी हे जे काही करते हे आवडणार नाहीये त्यांनी, चिडतील ते माझ्यावर, पण मला खूप महत्वाचं वाटतंय हे करणं. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो. सकाळपासून ट्राय करतो, यांचं पेमेंट होतच नाहीये. कोणी बनवला चहा? वा, वर्षाने. का आनंदी कुठे आहे? ती काय सामान आणायला गेली म्हणे. तिला बनवून नाही ठेवता आला चहा? आता राघवनी आणलाय ना, आता घे ना पिऊन गपचूप. नंदू, आनंदी, आनंदी कुठे? हा, अरे आनंदी आणि तू सामान भरायला गेला होतात ना? हो, सामान आणायला गेलो होतो आम्ही परत येत होतो, पण आनंदी वहिनीनं अजून 2-3 गोष्टी राहिल्या आहेत असं आठवलं अचानक. मग त्या पुन्हा गेल्या. मी म्हटलं होतं त्यांना की मी जातो म्हणून, पण त्या म्हणाले तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही, तुम्ही घरी जा. मग मी घरी आलो सामान घेऊन. सामान घेऊन? हो. हात तरी कमी तुझे? म्हणजे सामान घेऊन म्हणजे सामानाची यादी देऊन आलो आम्ही दुकानदाराकडे. तो म्हणाल की घरी पाठवून देतो, होम डिलिव्हरी. मग त्याच दुकानदाराकडे वहिनी परत गेल्यात. असं काय सामान घेऊन येत आहे? तर किराणा तर आपण आत्ताच भरला ना, दोन्ही घरचा भरलास ना. आता सरप्राईज सरप्राईज आहे माझं आणि आनंदीचं. आम्ही स्पेशल डिश बनवणार आहोत सगळ्यांसाठी, स्पेशल डिश. ए राघवा, लवकर बिल भर रे बाबा, मला करमत नाही वर्षाकडे. आपण घरी जाऊया आपल्या. आई काय करमत नाहीये तुला? तुला काही हवं असेल तर सांग, मी देते. काय असं बोलते सारखं? हा सुलक्षणा, आता आलीस ना लेकीकडे, तर थांब थोडा वेळ. तू फ्रुटी खा, भोपळ्यात बस, टुनुक टुनुक जा, वाटेत तुला वागोबा भेटेल, काचा काचा तुला खाईल, ज्याची तुम्ही वाट बघताय. चिंगी एवढी समजलीत का तुम्ही मला? काही बोलताय आपलं? चिंगीपेक्षाही लहान असल्यासारखं वाटते. काय म्हणाला तुम्ही? तुम्ही काय म्हणाला? राघवाला सांगून ठेवा. मी राघवला सांगत होतो बिल लवकर भरून ये. अरे जा ना बाबा, ही नाही ऐकणार. हे बिल भरायला चाललोय मी, आलो नाही. हा हो दादा, मी पण येतो ना तुमच्यासोबत. चल. वर्षा, हा इकडे काय गो, काय हवंय का? बस बस माझ्या बाजूला बस. हा बोल. काय चाललंय तुम्हा दोघं नवरा बायकोंचं? अशा नेत्र पल्लाव्या करतात, काय चाललंय काय? आई, आम्ही आनंदीचं काम करतोय. आनंदीचं काम? का? कुठलं काम आनंदीचं? आनंदी आज योजनाला भेटायला गेलीये. बापरे, तू राघवला माहित नाही? नाही, पण बोलू नकोस, कळलं? मी कशाला मरायला बोलतीये? हे घ्या.
काका यांना कुठे बघितलंय? हो पाहिलं ना, कुठे त्या व्हिडिओ मध्ये त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत होत्या त्या. कुठे राहता माहितीये? नाही एवढं नाही मॅडम मला. यांना कुठे बघितलंय का? यांना बघितलंय कुठे? नाही. दादा दादा या बाईंना कुठे बघितलंय तुम्ही? कुठे राहता माहितीये? आम्हाला काय कामधंदे नाहीत का? या कुठे राहतात ते सांगत बसाय ना. तुम्हाला काय सामान घ्यायचं असेल तर घ्या, बाकी मला काही सांगायचं नाही. जो तो येतो तो त्या पोरगे कुठे राहते तो विचारतोय. सामान कोणी काय घेत नाही. सामान पण घ्यायचंय मला. काय? हा सामान घ्यायचंय मला. ह्या कुठे राहतात तेवढं सांगा फक्त. खूप खूप मोठी मदत होईल तुमची. कुठल्या चॅनल कडून आला तुम्ही? नाही नाही पत्रकार नाहीये मी. ही बाई ज्या माणसावर आरोप करते ना तो माझा नवरा आहे. आणि जे काही आरोप करते ते सगळे खोटे आहेत. मला एकदा भेटायचंय तिला, बोलायचंय तिच्याशी. बरं ते चॉकलेट द्या, सगळ्यात मोठं चॉकलेट द्या, मग बोलूयात आपण. चला बाई आलो आपल्या घरी. आता बरं कसलं वाटतंय? अरे लाईट आलीच नाही अजून राघवा. अरे देवा, लाईट आल्यावर आलो असतो ना रे. आता उकाडाने जीव हैराण होणार राजा. अगं मगाशी तर खाली म्हणत होतीस करमत नाहीये, करमत नाहीये. हो मग काय नुसता तगादा लावलेला, घरी जायचंय घरी जायचंय. आता आलीयस नाही घरात तर शांतपणे बस ना जरा. थांबा ना किती अनाशी. अरे माझं म्हणणं होतं की लाईट आल्या आल्या आपण वर आलो असतो. आता बिल भरल्या भरल्या लाईट चालू करण्यात इतके कार्यकुशल लोक आहेत का आपल्याकडे? नाही. तर काय करायचं? तो उघड्याने जीव हैराण होणार माझा. मला हा बघायला. अगं 15 मिनिटात सुरू करतो असं म्हणाले. 15 मिनिटं थांब तरी जरा वेळ. 16वा मिनिट चालू आहे राघवा. 16वा मिनिट अजून लाईट आलेलं नाहीये. देवा थांब ना, मी चेक करतो ना. हवा घाल ना मला तोपर्यंत. अगो हे बघ नाही आली ना लाईट. आता मला गरगरायला लागलं. बापरे माझे गुडघे पण दुखायला लागले. गरमीमुळे? नाही हो, आता लाईट गेल्यामुळे जी धावपळ झाली आहे ना माझी, तर मग इकडून तिकडे जा इकडून तिकडे जा, त्याच्यामुळे दुखतायत माझे गुडघे. कारण काय करू रे देवा, कशाने हवा घालू? हे घे मी घालते. हे पकड. हा घाल. अरे हे काय अजून लाईट नाही आले? आले नाही, तेच फोन करत होतो त्यांना. अरे हा, लाईट नाही येणार का? हे बघ म्हणजे बिल भरून सुद्धा आपली लाईट येणार नाही. आपल्यावर कायम अन्याय होतो या सोसायटीत. देवा कसं रे? लाईट नाही येणार कारण मेन स्विच बंद आहे. थांब. गोंधळी आहेस रे तू. येते बाई आले. आला ग बाई, लाईट आला ग. तर बरं वाटतंय. बरं झालं लवकर आलं. मला वाटलं आजही वर्षाकडे थांबावं लागतं की काय. म्हणजे लेकीकडे थांबू नये, आपण बसलो पाय पसरून थांबलो. हे काय होतं नवीन? नाही असं म्हणतात की पाळणा हल्ल्याशिवाय लेकीकडचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. विचार कर बाई, पाळणा हलवण्याचा नाही तर तुझ्याकडे. आई काय पाळणा हलवण्याचा आणि पाणी पिण्याचा काय संबंध आहे? काही बोलते. तुला नाही कळणार, जरा वेळ जावा लागेल कळायला. सुलक्षणा तू थांब ग जरा. मला वाटतं ना या गरमीमुळे तुझ्या गुडघ्यासोबत मेंदूवरती सुद्धा ताण आलेला दिसतोय. गप्पा बसा करणे. मी आलो जरा जाऊन. जा बरं. बाबा कुठे चाललाय? आलो ग. जाऊ दे त्यांना. आता खायचं आनंदी. जायचं. ए आनंदी कुठं आहे? शौर्य फोन ठेव बरं. सारखा सारखा फोन 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 ठेव. पटकन ठेव. हे घे खाऊन घे. नकोय मला. नकोय काय? मी भरवू का तुला? मी आता छोटा नाही राहिलोय. हो ना, मग खा बरं. स्वतःच्या हाताने पटकन खा. खा.
माझ्या समोर हे सगळं चालतंय, बाबांच्या समोर हे चालणार नाही. खूप स्ट्रिक्ट आहेत ते. समोर बसून खायला लावतील. घे. नकोय आई मला. आई वगैरे काही चालणार नाही. थांब, हे घे. आई बदलापूरला मी एकटीच राहते, म्हणजे आई बाबा मुंबईत नसतात. बर. लग्न झालंय तुझं? नाही, माझं लग्न नाही झालं. अब, त्या येतील एवढ्यात. इतका वेळ म्हणजे वाण सामान आणायला इतका वेळ कसा काय लागू शकतो? अरे दादा, काय असतं ना, कधी कधी आपण दुकानात जातो आणि आपल्याला वाटतं की एखादीच वस्तू राहिली, पण तिकडे अशा खूप साऱ्या वस्तू बघितल्यावर आपल्याला आठवतं ना की आपल्या खूप वस्तू घ्यायच्या राहिल्यात. तसं काहीतरी झालं असेल आनंदीचं, त्यामुळे येईल ती. एवढा वेळ लागतो सामान आणायला? मला फोन लावू दे. अरे नको, कशाला उगीच. कशाला उगाच काय बोलतेस तू? परिस्थिती काय आपली? हा, घरातली एखादी व्यक्ती बाहेर राहिली, उशीर झाला ना तर भीती नाही वाटणार? माझे यांचा फोन आता उचलला ना तर प्रश्न विचारत बसतील. नको नको. आई कोण आहेत ह्या? तुझी आई ना माझी खूप चांगली मैत्रीण आहे. बघ, तुझ्यासाठी मी एक गंमत आणली. घाबरू नकोस, मी चांगलं ओळखते तिला. तुझी आई पण मला खूप चांगलं ओळखते. घे. बरं ठीक आहे, चल मला तुझं नाव सांग बरं. शौर्य. ते छान नाव आहे तुझं. ती गोड आहेस रे तू. घे चॉकलेट घे. थँक्यू मावशी. हा, हे बघ, पण हे चॉकलेट ना पूर्ण नाही खायचं, थोडं थोडं खायचं. तुला माहितीये माझी मुलगी आहे ना, ती पण तुझ्या एवढीच आहे. तिला पण मी हेच सांगते, चॉकलेट नेहमी असं थोडं थोडं खायचं, एकदम नाही संपवायचं, नाहीतर मग दात खराब होतील, किड येतील आणि पडतील. असा दिसशील तू बिना दाताचा. बाळा, जा बाहेर खेळायला जा. चॉकलेट आत ठेव आणि हे पण ठेव. घाबरू नकोस. तुझ्या वागण्यामुळे माझ्या मुलीवर काय परिणाम होतील याचा तू विचार केला नसशील, पण तुझ्या मुलासमोर काय बोलायचं काय नाही बोलायचं ना, ह्याचा मी व्यवस्थित विचार केलाय. त्याला असं नको वाटायला की त्याची आई खोटारडी. आज तुझ्याकडे ज्या नजरेने बघतो ना तू, त्या नजरेने नाही बघू शकणार तो. तुम्ही त्याच्या समोर काही बोलाल म्हणून त्याला बाहेर पाठवलं नाही मी. मला तुमच्याशी बोलायचंय म्हणून त्याला बाहेर पाठवलं. लागतोय का रे? तिसऱ्यांदा फोन केला, ती फोन उचलत नाही. आई गं, आनंदी कुठे आहे? काय? दादा, हे बघ काय झालं असेल, तिला जी वस्तू हवी होती ना ती इकडे जवळच्या दुकानात मिळाली नसेल, त्यामुळे ती लांब लांब कुठेतरी मार्केटमध्ये गेली असेल, है ना? मान्य आहे. फोन का नाही उचलावा तिने? कारण मार्केटमध्ये खूप गर्दी असते, कधी कधी फोन आला हे ऐकू सुद्धा येत नाही. नंदू, वर्षा मला खरं खरं सांगा, आनंदी कुठे? मला आता भीती वाटायला लागली. अरे घाबरायचं काय, त्यात सेफ आहे आनंदी. म्हणजे असेल सेफ आनंदी, घाबरू नकोस तू. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आनंदी कुठे येते? मी तिच्यासाठी थांबले, पोलीस स्टेशनला जायचंय मला. मी पोलीस स्टेशनला जाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय का? अरे नाही दादा, काही काय म्हणजे तुमचा अभिनय दिसतोय ना मला. तुम्हाला चांगला माहिती आहे आनंदी कुठे येते. आनंदी एक तर तुमच्या घरात दडून बसलेली आहे, नाही तर पाटकरांच्या घरात दडून बसलेली. पण तिला काय वाटलं, असं लपून बसल्यानंतर मी जाणार नाही स्टेशनला.
मी जाणार. दादा हे बघ, येईल ती, जरा वेळ थांब ना, येईल ती. ती काही येणार नाहीये. मी देवा आनंद येऊ दे. गाडीची चावी कुठे आहे? अगं बाई, आता चावी मला काय माहिती, मी राहते का या घरात, मला नाही माहिती बघ काही. चावी कुठे गेली? नंदू नाही, मी एकदाच नेली होती तुमची गाडी, त्यानंतर नेली नाही. आणि ती गाडीची चावी येऊन परत दिली, हो की नाही ग? चावी आई बघतेस तू, या दोघांनी गाडीची चावी पण लपवली. काय गं, काय काय? काय पण तुम्हाला काय वाटलं मी रिक्षाने नाही जाऊ शकत? जाऊ शकतो ना? नाही हो, जा ना तू, जा जा. रिक्षाने जाणार आहे. आनंदी आली की तिला सांगा मी पोलीस स्टेशनला गेलोय म्हणावं. अरे दादा थांबा, ऐक मी ना, येतो दादा तुमच्यासोबत. काही गरज नाहीये. ऐका ऐका, चावी माझ्याकडे आहे. हे चावी तुझ्याकडे, उपयोग काय त्याचा? अगं तो गेला आता. तुम्ही दोघी टेन्शन घेऊ नका, एक पर्याय आहे. कसला पर्याय? आता दादा गेला ना. डायरेक्ट आनंदी? हा नंदू बोला ना. हॅलो बबन, हो झालंच बघा. हा मी इथे तुझ्याशी बोलायला येणार ह्याचा अंदाज होताच ना तुला? तुला काय बोलायचं माझ्याशी? नाही म्हणजे बोलायला काय ठेवलंयस तू? माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप केलेस, माझ्या नवऱ्याचं नाव खराब केलंस. तुला माहितीये त्यांना आता बाहेर पडताना ना 4 वेळा विचार करावा लागतो. ज्या माणसाने नेहमीच लोकांचा चांगला विचार केला, परस्त्रीकडे वाईट नजरेने कधीच नाही बघितलं त्यांना तुझ्यामुळे काय भोगावं लागतं याची कल्पना आहे का तुला? तू तुझ्या स्वार्थापोटी वाटेल ते करायला निघालीस. स्वार्थ? कसला स्वार्थ? मी पैसे मागितले तुमच्या नवऱ्याकडे का प्रमोशन करा म्हणून सांगितलं? तुझा नेमका काय हेतू आहे ना अजून आम्हाला काही कळलं नाही, पण तू हे जे काही करतेस त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. योजना तू अशी लोकांसमोरचं आदिवोळी बनून फिरतेस ना, मुलाखती देतेस, ह्याचा परिणाम काय होणार माहितीये तुला? जेव्हा सत्य येईल ना लोकांसमोर, तेव्हा तुझ्यासारख्या बायकांमुळे बायकांवरचा विश्वास कमी होणार आहे लोकांचा. चांगल्या बायकांवर विश्वास ठेवायला 4 वेळा विचार करावा लागेल. तुझ्यासारख्या बायकांना पुरुषांना फसवतात, चुकीची वागणूक देतात, खोटे आरोप करतात पुरुषांवर. त्यामुळे काय होणार आहे माहिती? ज्या खऱ्या आहेत ना बायका, ज्या न्याय मागताय, त्यांना न्याय मिळायला उशीर होतोय तुझ्यासारख्या बायकांमुळे. तुझ्यासारख्या बायकांमुळे ना बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय लोकांचा. तुला एक खरं सांगू योजना, तू जे काही आरोप करतेस माझ्या नवऱ्यावर ते जर खरे असते ना, एक बाई म्हणून मी तुझ्या पाठीशी उभी राहिली असते. पण मला माहिती माझा नवरा कसा आहे. माझा ना माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं तर तुलाही माहिती आहे माझा नवरा कसा आहे ते. पण तू हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस, आणि हे करताना तुला लाज नाही का ग वाटत आहे? झालं बोलून. आता मी काय सांगते ना ते ऐका. तुम्ही हे सगळं तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी करताय ना, त्यांना न्याय मिळावा म्हणून माझ्या दारापर्यंत आलात ना, तसंच मी सुद्धा हे सगळं माझ्या कुटुंबासाठीच करतेय. कुठलं कुटुंब ग? आम्हाला तर म्हणालीस मी एकटीच राहते, माझ्या लग्नासाठी मुलगा बघतायत आई बाबा, मला आता कामावर लक्ष केंद्रित करायचंय. योजना ग किती खोटं बोलणार आहेस तू? तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा नाहीच आहे. तुम्हाला मीच चुकीची वाटणार. एनिवे, मला तुमच्याशी वाद घालायची इच्छा नाही. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. असं कसं? तूच मला म्हणालीस ना मला बोलायचंय तुमच्याशी, मग बोल ना आता. ते फक्त एवढंच सांगायचं होतं की तुमच्या नवऱ्याला माझा एक निरोप द्या. कसला निरोप? त्याला म्हणावं त्याच्यावर उपकार म्हणून मी पोलिसांकडे गेलेले नाहीये. त्याला जर का असं वाटत असेल की हे प्रकरण इथेच थांबावं,
मी पोलिसांकडे जाऊ नये, त्याला त्याच्या कुटुंबाला अजून त्रास द्यायचा नसेल तर त्याने इथे यावं, माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागावी. बाय माझे काय बोलतेस तू? हा, माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही. तू खोटे आरोप करतेस. त्यात तुझी इच्छा आहे की त्यांनी इथे यावं आणि तुझी माफी मागावी. कशासाठी? आता तुमच्या नवऱ्याने ठरवावं काय करायचं ते. योजना अगं कशासाठी करतेस तू हे सगळं? काय मिळणार आहे तुला हे करून? मी तुमच्या समोर पर्याय ठेवलाय. आता डिसिजन मिस्टर कर्णिकांचा असेल.